अजयला सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. एकतर साधी पिशवी, त्या मोठ्या भिंतीच्या पलीकडून बाहेर पडताना जे काही जमा केलेलं सामान असतं ते आपल्याला जाताना सोबत दिलं जातं. त्याला आठवलं 12 वर्षापूर्वी सुजयला त्याने एकदा भेटायला बोलवलं होतं. तशी नातेवाईकांना भेट दिली जायची. त्यातून वर्षभरातलं माझं वागणं बोलणं पाहिलेलं होतं सगळ्या अधिकाऱ्यांनी. आणि सुजयकडनं मी फक्त 2-3 गोष्टी मागवून घेतल्या होत्या. एक म्हणजे माझा एकेकाळी मी कलाकार होतो, एकेकाळी मी प्रेरणादायक विवेचन करायचो, एकेकाळी मी तासनतास स्टेजवर उभं राहून लोकांना प्रेरणा द्यायचो, एकेकाळी मी काही लिहायचो, एकेकाळी माझी गाणीसुद्धा लोक मन लावून ऐकायचे. असं सारं सारं त्याला आठवत राहिलं. आणि त्याच धुंदीत तो हातामध्ये ती पिशवी, सुजयकडनं मागवलेले ते अल्बम, 1-2 अल्बम त्याचे खास, एक तो मोठा कार्यक्रम मुंबईमध्ये केलेला, ज्या कार्यक्रमात त्याची ती मानसी आली होती, तीच मानसी, तीच व्यक्ती जिने नंतर अलगद बोट धरलं, जिने कानाशी येऊन सांगितलं की तुझ्या मनातली सगळी घालबेल मला कळतीये. तिने कानाशी येऊन सांगितलं, इतका सुस्वभावी असून अजय तुझ्या बाबतीत का रे असं व्हावं. म्हणजे जवळ येऊन मन जाणणारी अशी ती एकमेव निघाली. तसं पाहिलं तर अजयला दया दाखवणाऱ्यांची गर्दी खूप होती. तसं पाहिलं तर कुणीतरी कृष्णाची मीरा म्हणून त्याच्यावरती आतोनात प्रेम करणारी पण होती. पण अजयने कधीही मागं वळून पाहिलं नाही. एक निर्णय घेतला, तो घेतला. आणि मग काम हुडकत तो दिल्लीमध्ये आलेला, व्यवस्थित सेटल झालेला. पण भाड्याचं का होईना तो एका कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने रूम घेऊन राहत होता. सुजय आणि विजय यांचा त्याला विरोध होता, नको जाऊस एवढ्या मोठ्या शहरात, अरे आपल्या आपल्या छोट्या गावात काहीतरी करून खाऊ, मिळून चटणी भाकरी खाऊ. पण लोकांना प्रेरणा देता देता तो सेल्फ मोटिवेट करत राहिला. तो स्वतःला प्रश्न विचारत राहिला, काय चटणी भाकरी खात जगण्यासाठी माझा जन्म झालाय. आणि या प्रश्नाचा भडीमार होत असतानाच त्याला या कॅपिटल सिटीमध्ये दिल्लीमध्ये एक चान्स आला आणि तो दिल्लीकडे रवाना झाला. तसे तर जास्त कुठले पाश नव्हतेच. येऊन जाऊन सुजय आणि विजय. पण आज त्यांच्याही फक्त आठवणी. राहिलं कोण? सुजयकडनं मागवलेल्या अल्बममध्ये आईवडिलांचे फोटो. जिथे बसू, जिथे झोपूयात, तिथे उशाशी फक्त ही पिशवी, अजयची आवडती शाल पिशवीत. आणि सुजयने दिलेली, मोठ्या प्रेमाने सुजयने आणलेली ती जीनची पॅन्ट. 12 वर्षात अजयच्या मापात तसा काही फरक नहीं पडला. कुछ लोग कहते हैं कि उन 4 दीवारों के पीछे जो रोटियां मिलती है तब अपने आप सब कुछ ठीक हो जाता है. पण त्या 4 भिंतींच्या पलीकडे सुद्धा अजय इज नॉट ॲट ऑल हॅबिच्युअल क्रिमिनल हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. त्याचं सगळ्यांशी वागणं बोलणं, त्याचं अधिकाऱ्यांशी खूप आदराने वागणं, त्यांचा सन्मान करणं, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना भावल्या होत्या.
असाच अजय फ्लॅशबॅकमध्ये जाता जाता त्याची पावलं उचलली जात होती. त्याच्याकडं तुटपुंजी रक्कम उरली होती. ही रक्कम संपण्याच्या आत काहीतरी अर्थार्जन सुरू झालं पाहिजे, हे एक त्याच्या मनात होतं. आणि दुसरं म्हणजे तोच आधार, मानसी. त्याच्या मनात काळजी लागून राहिली होती. त्याला आता मानसीचा आधार नको होता. त्याला हे पाहायचं होतं की मानसीला आता आधार कोणाचा आहे. मग तिचा आधार बनून मला जगण्याचं अशी काही मला संधी तो देव देणार आहे का? तिला कोणाची गरज आहे का? आज तिच्या आठवणीत मी असेन का? नक्कीच असेन. आत्मविश्वास आठवणीतून पुसून टाकण्यासारखं या अजयचं तर व्यक्तिमत्व नाही आहे, हे अजयलाही माहिती आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास सांगत होता की एकदा भेट तू मानसीला. अजयवर जेव्हा जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा तेव्हा मानसीने साथ दिली. आणि अजयला नेहमी वाटायचं की एक दिवस फक्त हिच्यासाठी जगण्याचं मला बळ मिळावं. तशी या देवाने मला सेटलमेंट द्यावी. पण मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. अजयच्या जीवनात नको तो टर्निंग पॉईंट आला. अजयवरती नको ते आरोप केले गेले. दिल्लीमध्ये जुळलेली नाती म्हणतात ना, शेवटी रक्ताची नाती ही रक्ताचीच असतात. अजयकडं थोडंसं आपुलकीने काय बघितलंय का कुटुंबाने? अजयचं येणं जाणं सुरू झालं. अजय असाच त्या फ्लॅशबॅकमध्ये गेला. संयम, किंवा त्यावेळेस मी राग गिळून शांत बसलो असतो तर. पण आज या जर तरला काहीही उपयोग नाही, हेही त्याला कळून चुकलं. त्याला त्या 12 वर्षापूर्वीच्या आठवणी पुसून टाकायच्या होत्या. तीच ती आठवण जीवनातली, ज्या आठवणीने त्याला त्या मोमेंटपुरता एक डेंजरस क्रिमिनल बनवला. कारण आई वडिलांचा अपमान आणि देशाचा अपमान हे अजयला कधीही सहन झालं नव्हतं. म्हणून त्याला कंपनीत घडलेली एक घटनासुद्धा आठवली होती त्या मोमेंटला. त्या कंपनीत वारंवार खेट्या घालणारी एक व्यक्ती, आणि अजय त्या सेक्शनचा इन्चार्ज होता. अजयने त्याला समजावून सांगितलं की आपका काम 2 दिन में बन जाएगा. आप कृपा करके 2 दिन के बाद सुबह 11 बजे आइए और आपका पेमेंट लेके जाइए. ज्या वास्तविक अडचणी होत्या त्या सगळ्या सांगून सुद्धा अजयवरती तो माणूस डाफरत डाफरत त्यांनी शेवटी एक वाक्य उच्चारलं, इस भारत देश की तो. या एका वाक्यावरनं अजयने खुर्ची फेकून दिली आणि तो त्या टेबलला वळसा घालून त्या माणसाकडे आला आणि त्यांनी जोरात त्याची गच्ची धरली आणि एक त्याच्या कानाखाली लगावली होती. कारण अजय एक फौजीचा बेटा होता. अजय एक फौजीचा बेटा आहे म्हणून त्याला तो भारताच्या तिरंग्याचा, भारताच्या देशाचा, या भारताचं नाव अशा पद्धतीने घेणं हे त्याला कदापि सहन झालं नव्हतं. आणि म्हणून त्याने त्याला कानाखाली लावली होती. कोण सहन करेल हो? कोण सहन करेल आपल्या देशाचा अपमान आणि आईबापांचा अपमान? नाही होत सहन कोणाला. आणि अजयचा तो राग, तो त्यावेळचा त्याचा चेहरा, त्याच्या हॉलमध्ये काम करणारी 8 माणसं, त्याच्या कलीग 3 बायका आणि 5 त्याचे मित्र हतबुद्ध होऊन पाहत राहिले. त्या माणसाला सुद्धा त्याची चूक कळाली. त्या माणसाने पुढं काही ॲक्शन नाही घेतली. उलट त्याने येऊन अजयला मिठी मारली. साफ गलती हो गई और आपने अच्छा सबक दिया. इसके आगे मैं अपने देश के लिए मेरी ज़ुबान को थोड़ा सा संयम में रखना ये सीख गया हूँ मैं अब. इसके आगे भले ही मुझे कितना ही गुस्सा क्यों ना आए, मैं अपने देश को कभी ऐसी गाली नहीं दूंगा. साहब हो सके तो माफ़ कीजिए.
मेरा पेमेंट 2 दिन के बाद नहीं, 8-10 दिन के बाद भी मिला तो भी चलेगा, लेकिन साहब आपकी देशभक्ति को तहे दिल से मैं नमन करता हूँ। और आप जैसा मुझे दोस्त मिला, मैं इतना बड़ा तो नहीं हूँ अजय साहब, लेकिन कभी ज़िंदगी में अगर ज़रूरत पड़ी तो बस मेरे बंगले तक चले आना। जितना कुछ मैं कर सकता हूँ उतना आपके लिए ज़रूर करूँगा। फ्लॅशबॅकमध्ये जाता जाता अजयला ही आठवण झाली. पावलं थांबली तशी त्याने इकडे तिकडे पाहिलं. पोटात भुकेचा डोम उसळला होता. थोड्या थोड्या पैशात पोटपूजा करत आपल्याला पैसे पुरवायचेत. जोपर्यंत काही आपल्याला नोकरी लागत नाही, जोपर्यंत अर्थार्जन होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे सगळं पुरवून वापरायचं आहे. नोकरी अशी एक दिवसात तर मिळणार नाही आपल्याला. त्यातून मस्त शिक्का लागलेला आयुष्याला. अरे ये जेल का कैदी आहे. कोण उभं करणार? 3-4 ठिकाणी हाच अनुभव. पिशवीतले अल्बम दाखवून सांगण्याचा प्रयत्न केला, इट इज माय प्रिव्हियस लाईफ. आय हॅड वर्क विथ सो अँड सो कंपनी विथ व्हेरी ऑनेस्टली. कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. पुन्हा त्याच सर्कलमध्ये जायचं नाही आहे, पुन्हा तिकडे कोणाकडे हात पसरायचा नाही आहे, म्हणून मी कुठल्याही मित्राकडे मैत्रिणीकडे जायचं नाही हेच ठरवून मी माझं आयुष्य जगणार असं मनाशी बजावत अजय एके ठिकाणी विसावला. बोलायला कुणी नाही म्हणून तो स्वतःशीच असा बडबडायचा, विचार करत राहायचा आणि सहज त्याच्या ओठी गाणी यायचं. तसा तो खूप गाणी म्हणायचा, पण त्याचा आवडता गायक किशोर कुमार. आणि आज किशोरदाच्या एका गाण्यासारखीच त्याची अवस्था झाली आहे. त्याला सहज आठवलं परिचयमधलं गाणं. आकाशात एकटाच उडणारा एक पक्षी आणि त्याच्यावर कॅमेरा मारलेला. थोडेफार पैसे होते म्हणून जितेंद्र टांग्यात बसलेले आणि त्या गाण्याच्या ओळी. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना. हे गाणं स्टेजवरनं त्याने अजयने कित्येक वेळा म्हटलं होतं, पण त्याला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की कधी हे गाणं आपल्या जीवनात सत्य होईल. आज भरकटलेली मनोवस्था, स्वाभिमानाने जगायचं आहे, कुठे हात पसरायचा नाही आहे, भीक मागायची नाही आहे आणि जमलंच तर कुणाचीही मदत न घेता पुन्हा एकदा नव्याने उभं राहायचं आहे. कारण लोकांना मोटिवेट करता करता स्वतः खचून जायचं नाही, हा संदेश अंतर्मनाला कित्येक वेळा दिलेला आहे आणि मग तो पाळायचा आहे. असंच मनाला बजावून परत थकलेलं ग्लान झालेलं शरीर पोटात काहीतरी मागत होतं, म्हणून त्यांनी समोर दिसणाऱ्या भेळ आणि पाणीपुरीच्या गाड्याकडे स्वतःचा मोर्चा वळवला. त्या पाणीपुरीवाल्याने थोडंसं कुतूहलाने पाहिलं. न जाणो त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. त्याला नक्की समजलं असणार आहे की मूळची ही व्यक्ती अशी नाही आहे. मूळची ही व्यक्ती नक्कीच काहीतरी खास आयुष्य जगलेली व्यक्ती आहे. आज थोडीशी खिन्नता चेहऱ्यावर दिसतीये, पण हा खिन्न राहणारा व्यक्ती नाही आहे. गिराईक तसं तुरळकच. चलो थोडी बहुत बात करके पूछ लेते हैं असं म्हणून त्यांनी हातातली 2-3 गिराईकं निपटली आणि मी गाड्यापासून 5-10 फुटावर बसलो होतो. त्याला इशारा केला होता की मला आता उभं राहून खाण्याची ताकद नाही राहिली. त्याने ते जाणलं. चला म्हटलं सहज, गोलगप्पे खाएंगे, एखादी प्लेट पाणीपुरी खाऊया, त्या पाण्याने ताजंतवानं वाटेल. एक मन सांगत होतं नको, त्याच्यात काय घातलं असतं काय नाही माहीत नाही तुला. लोकांना तू प्रबोधन करायचंस आणि हे काय खातोयस.
पण थकल्या भागल्या माणसाची ती गरज होती. खावंसं वाटत होतं. गेली कित्येक वर्ष ती खाल्ली नव्हती. आणि मुख्य दुवा सांगू, मानसीबरोबर माझ्या पहिल्या गप्पा पाणीपुरी खातानाच झाल्या होत्या ना. असं अजय स्वतःशीच फुटला. त्याला ती आठवण झाली. ती पहिली ओझरती भेट आणि मग कुठेही हॉटेल नाही, कॉफी वगैरे घेत गप्पा मारत बसण्यासारखं. आणि मग ती वेळेची गाडी, ते मुंबईतले दिवस. आणि मग दोघांनी एकाच प्लेटमध्ये आस्वाद घेतलेली ती पाणीपुरीची प्लेट. पाणीपुरी मागवण्यामागं हा एक त्याचा त्या आठवणींशी एकरूप होण्याचा एक हेतू होता. तो भेळवाला जवळ येऊन बसला. गिऱ्हाईक संपलं होतं. चालू असलेलं माझं एकच गिऱ्हाईक. मला पाणीपुरीची प्लेट दिल्यानंतर त्याने आदराने चौकशी सुरू केली. क्या साहब, कहाँ रहते हो? बहुत दूर तक चले आए. थोड़े से थके थके से लग रहे हो. क्या बात क्या है? अजयचा मनाशी हिया होता कि मैं किसी को कुछ नहीं बताऊंगा. सिर्फ मुझे जॉब चाहिए, वो अगर दे सकते हो तो बताइए. इतना ही इसके साथ मैं बात करूंगा. पाणीपुरी खाता खाता अजयने त्याच्या अनेक प्रश्नांना बगल दिली आणि एकच सांगितलं, किसी नौकरी की तलाश में घूम रहा हूँ. 3 घंटे घूम रहा हूँ. 4-5 जगह पे मैंने कोशिश की. कहीं किसी ने उम्र का तकाजा दिया, कहीं किसी ने और कुछ बताया, लेकिन जॉब देने से इनकार किया. तसा तो भेळवाला चमकून म्हणाला, साहब, होटल में काम करोगे? अरे वा. जे मनात होतं अजयच्या तोच प्रश्न त्या भेळवाल्याने विचारला आणि त्याने एक पत्ता सांगितला. अजयला खूप आनंद झाला. पाणीपुरीचे त्याने पैसे विचारले. तो म्हणाला, साहब, जब नौकरी मिल जाएगी आपको, तब पहली तनख्वाह के बाद मेरी गाड़ी पे आना, और तब जो कुछ भी बिल है वो तब मैं लूँगा ज़रूर. आज मैं आपसे एक पैसा भी नहीं लूँगा. ये मेरी तरफ से आपको छोटा सा तोहफा. जगामध्ये अशीही माणसं आहेत याची प्रचिती भटकता भटकता 2-3 दिवसात ही पहिल्यांदाच आली. त्याने सांगितलेला पत्ता आणि आता रात्रीचं मुक्कामाचं ठिकाण रेल्वे स्टेशन. मी त्याला सहज विचारलं, हा पत्ता कुठे आहे? साधारण स्टेशनपासून किती दूर आहे? त्याने सांगितलं, साहब, रिक्शा करके जाइए, 50 रुपये होगा. चाहे तो 50 रुपये मैं देता हूँ अभी, लेकिन खुद के शरीर को, खुद के तन बदन को इतनी तकलीफ मत दो. चलते जाने में बहुत दूर है वो. 7 किलोमीटर का फासला है. अजय हसला. अजयने त्याला काहीच नाही म्हणाला. तसा अजय त्याच्यापेक्षा वयाने मोठा होता. भेळवाला साधारण 60च्या आसपास आणि अजयचं वय 73 पण दिसून येत नव्हतं. तरीही अजयला एक महत्त्वाचा निरोप त्याने दिला, एक महत्त्वाचा पत्ता त्याने दिला आणि त्याला शाश्वती वाटू लागली की कुठेतरी हा प्रांजळपणे मदत करतोय म्हणून आपलं काम होणार आहे. म्हणून अजय प्लेट ठेवायला म्हणून गेला. दुसरं गिऱ्हाईक आलं म्हणून तो भेळवाला पण गाडीवर गेला. अजयने प्लेट ठेवता ठेवता खाली वाकून त्याच्या चरणाला स्पर्श केला. कारण त्याने एक महत्त्वाचा निरोप दिला होता. कुठेतरी त्याला आशेचा किरण वाटत होता की इथं आपल्या नोकरीचं काम होईल. तो विश्वासाने म्हणाला होता, साहब, आपका काम बन जाएगा वहाँ, और जो कुछ है आप सीधी बात बोलते हो, सच्चाई छिपाते नहीं हो, यही तो मुझे अच्छा लगा. वैसे तो मैं कुछ नहीं कर सकता आपके लिए, लेकिन इतना मालूम है कि वहाँ आपका कुछ काम बन सकता है. मैं प्रार्थना करूँगा आपका काम बन जाए. माझ्याही मनात, अजय बडबडला, माझ्याही मनात तेच होतं रे.
मित्रा, हॉटेल हा जॉब मी का हुडकतोय? कारण राहायची व्यवस्था होते. भले तिथं काम करणारी 10-12 माणसं एकत्रात का असेना, पण राहायला छत मिळतं. टाईम टू टाईम चहा, नाश्ता, जेवण मिळतं. भले पगार कमी का असेना, तिथं कुठं मला कायमचं राहायचं आहे. मानसी कुठे आहे? माझा आधार बनलेली आज ती जर आधाराविना असेल तर ती कोणाकडे बघत असेल? तिला तरी कोण आहे? आज तीही थकली असेल. त्यामुळे ती कुठं आहे हा पत्ता काढणं आणि तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा पैसा कमावणं, एवढ्याचसाठी तर मी नोकरी बघतोय. आणि इकडं तिकडं स्टेशनवर झोपण्यापेक्षा कुठेतरी एक ठिकाण मिळेल, छत मिळेल. 3 दिवस 4 दिवस मी काढले. अर्थात अशा पद्धतीने जगणाऱ्यांचं दुःखसुद्धा त्यामुळं मला जाणता आलं. सगळे अनुभव घेत घेत संपन्न होत होत जगणं अजयला नक्की आवडायचं. त्याला सहज आठवून गेलं. महाराष्ट्रात तो काही कामानिमित्त आला होता आणि मुंबईमध्ये झुणका भाकरी केंद्रांची क्रेज चालू होती. बाळासाहेब ठाकरेंचं राज्य होतं. तेव्हा त्यांनी 1 रुपयातली झुणका भाकरसुद्धा अनुभव असायला पाहिजे आपल्याला. आणि 1 रुपयाच्या झुणका भाकरीतसुद्धा पोट भरता येतं हे आपल्यालासुद्धा जाणता आलं पाहिजे. म्हणून ती झुणका भाकर खाल्लेले दिवससुद्धा आठवले आणि तो एक घेतलेला अनुभव आज किती उपयोगी पडतोय असं सहज अजयला वाटून गेलं. त्या भेळवाल्याचे उपकार मानत मानत अजय परतीच्या वाटेने आपल्या घराकडे, अहो रेल्वे स्टेशन आणि तोच कोपरा, तिथंच मिळेल ती पथारी पसरायची आणि जी आपली आवडती शाल आहे ती अंगावर घ्यायची. झोप कसली येते. रात्री अपरात्री अशी कुठेही कोपऱ्यात जगणाऱ्या लोकांना वेगळेच धोके असतात. गेले 3 रात्री त्याने हे धोके अनुभवले होते. अजय हा स्वतः डॉग लवर असल्यामुळं तसा कुत्र्यांचा त्याला त्रास नाही झाला. उलटं 2 कुत्री मोठ्या प्रेमाने त्याची वाट बघायची आणि त्याच्या जागेवर बसून राहायची, कोणीही त्या जागी झोपू नये म्हणून. कसा आणि का त्यांना लढा लागला हे एक कोड आहे. कुठेतरी काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असतं. उगाच हे प्राणी कोणाच्या जवळ येत नाहीत. अजयने तोही अनुभव घेतला होता 3 रात्रीमध्ये. पहिली रात्र त्याच्या अंगावर भुंकल्यासारखं केलं, पण अजयने जेव्हा प्रेमाने बोलवलं तेव्हा त्यांना असं प्रेम तर कुठूनच कधीच मिळालं नव्हतं. मोठ्या प्रेमाने ते पण जवळ आले होते आणि त्या पहिल्या भेटीत आपल्या वडापावमधला अजयने पाव दिला होता त्यांना. त्या 2 घासावरती ते इमान राखत अजयची जागा तशी सांभाळून ठेवायचे. त्याला ते आठवलं. तीच आपली जागा, ते आपले 2 बछडे वाट पाहत असतील आपली. अजय चालत चालत स्टेशनकडे निघाला. उद्या आशेचा किरण दिसलाय. त्या भेळवाल्याचे उपकार मानत मानतच त्याला स्टेशन कधी आलं ते कळलंच नाही. अनंत विचारांचं काहूर डोक्यामध्ये किशोरदाचं गाणं गुणगुणत, मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना, असं म्हणत म्हणत तो आपल्या स्टेशनजवळ आला. त्याचं नेहमीचं ठरलेलं वडापावचं दुकान. तिथून त्याने आज वडे नाही घेतले. पाणीपुरीवरच तो भागवणार होता. आहेत त्या पैशात, थोड्या पैशात त्यांनी पाव खरेदी केले आपल्या त्या 2 बछड्यांसाठी. आणि ते पाव, जवळपास 8 पाव त्यांनी खरेदी केले. दोघांना 4-4. त्यांच्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे. आतुरतेने वाट बघणारं आज एकही नातं शिल्लक नाही आहे. आज ही कुत्री तरी वाट बघतायत. सहज अजयला आठवलं. उपहासात्मकरित्या त्याला एका मित्राने एक वाक्य उच्चारलं होतं, ह्याला मी वर आणलं, ह्याला कोणी कुत्रं पण खात नव्हतं. आणि अजयच्या गालावर हसू फुटलं. मनातल्या मनात अजयने गॉड ब्लेस यू माय डिअर फ्रेंड अशी प्रार्थना पुन्हा एकदा केली. आणि त्याच्या डोळ्यापुढून त्याचा सर्व कलाप्रवास एका क्षणात चित्रपटासारखा सरकून गेला. आणि त्याची झालेली प्रगती, त्या प्रगतीनंतर त्याला मिळालेले मान सन्मान
आणि त्यानंतर या प्रत्येक सन्मानानंतर त्याला आपल्या आईच्या डोळ्यातलं हसू, आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यावेळेस सुजयला होत असलेला आनंद, या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरनं गेल्या आणि सहजच पापण्या ओलावल्या. आईवडिलांची आठवण, आपला गेलेला भाऊ सुजय, त्याची आठवण, त्याच्या अनंत आठवणी. सहज त्या जीन पॅन्टवरनं प्रेमाने मी हात फिरवला. आज त्यांनी घेतलेली ही जीन पॅन्टच आणि त्यांनीच मोठ्या प्रेमाने आणलेला तो शर्ट. बुटाच्या शिवाय अजयला बघणं कोणीही पाहिलं नव्हतं, पण आज अजय एक चप्पल घालून, आपल्या सुजयने दिलेला ड्रेस घालून गावभर भटकतोय, जॉब हुडकतोय. चला, विचारांची मालिका काही संपणार नाही आहे असं स्वतःला बजावून डोळे पुसून अजयने स्टेशनमध्ये प्रवेश केला. लांब एका प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्याला त्याने ते ठिकाण, त्याला 50 फुटावरनं येताना बघून 2 शेपट्या हलू लागल्या आणि 2 जीव धावत धावत अजयकडे आले. काय आनंद हो! उड्या मारू लागल्या अंगावर. हातात पावाचा पुडा आहे म्हणून उड्या मारत नव्हते. त्यांच्याकडे तो भेटीचा आनंद होता. त्यांचा मित्र त्या जागेवर परत आला होता. त्यांना मी तसा सांगून गेलो होतो, येईन मी परत, आपण भेटत राहू. किती दिवस मला माहीत नाही. खूप उड्या मारल्या अंगावर. मग अजयने त्यांची सोबत करत करत आपलं ठिकाण गाठलं. अजयने तिथं बसून दोघांनाही मस्तपैकी 4-4 पाव भरवले आणि अजय थकून गेला होता. अजयने पाठ टेकली. त्याच्या आजूबाजूला एक जण डोक्याशी बसला आणि एक जण पायाशी बसलाय. 2 बछडे, 2 कुत्रीती, त्याचे 2 मित्र. सर्व पाश तुटल्यानंतर नवीन निर्माण झालेले हे एकमेव पाश. या 2 जीवांनी काय जीव लावला 3 दिवसात ते त्यांना माहिती आणि अजयला माहिती. जेव्हा माणसाला काही छत नसतं, जेव्हा माणसाला कुठलेही पाश नसतात, एकही नातं जेव्हा शिल्लक नसतं, तेव्हा हे मुके प्राणीच त्याला प्रेम देतात. तेव्हा त्याचं मन खूप भरून येतं. नकळत त्यांनी दोघांनाही झोपी जायच्या आधी कुरवाळलं. त्यांच्या कानात सांगितलं, पडतो रे मित्रांनो, तुम्ही पण झोपा. त्यांचंही पोट भरलं होतं. पण रात्री हे मित्र झोपत नसतात. ते त्यांच्या मालकाची राखण करत जागे पहारा देतात. पाठ टेकली आणि अजयला डोळा लागला. उद्याची पहाट कदाचित आपल्या जीवनाला नवीन वाट देणारी पहाट ठरू दे, अशीच प्रार्थना करत त्यांनी पाकिटातला स्वामी समर्थांचा फोटो आणि आपल्या आईचा फोटो याला नमन केलं. पाकिट पिशवीत ठेवलं आणि पिशवीतली शाल काढून ती थोडीशी अंगावर घेतली आणि पथारी पसरली. उशाला तीच पिशवी, त्या पिशवीमध्ये एकेकाळी तो कलाकार होता हे दर्शवणारे 2 अल्बम. साधा कलाकार नाही, तासनतास उभं राहून तो सादरीकरण करणारा एक महान कलाकार होता. प्रेरणा द्यायचा लोकांना. त्याची प्रेरणा बघून आत्महत्येला गेलेली कित्येक माणसं परत आली, त्याला येऊन भेटली. त्याला सांगितलं, तुमच्या शब्दातल्या जादूने, तुमच्या शब्दांच्या प्रभावाने आम्ही मरायला निघालो होतो, पण आम्हाला जगावंसं वाटतंय, आम्हाला दिशा दाखवा. लोकांना दिशा दाखवणारा आज स्वतःच भरकटलेल्या दिशेसारखा एका स्टेशनवरच्या कोपऱ्यात एका बेवारस व्यक्तीसारखं आयुष्य जगत होता. गेल्या 3 रात्री याच विचारात तो तळमळत होता. पण आज चालून चालून थकल्याने त्याला डोळा लागतोय असं वाटत होतं. कुठेतरी आशेचा किरण दिसला की माणसाला थोडंसं सुख वाटतं. हे काही खोटं नाही आहे. आणि याच सुखात उद्याची पहाट एक रमणीय पहाट असेल. उद्याचा दिवस काहीतरी आपल्या जीवनात टर्निंग पॉईंट येईल. कुठेतरी आपल्या जीवनाला एक दिशा मिळेल. काहीतरी माझ्या जॉबचं होईल नक्की, असं मला स्वामींचा सुद्धा कौल वाटतोय. घरातल्या दत्तभक्तीमुळं स्वामी समर्थांवर प्रचंड श्रद्धा असलेला, पण श्रद्धेचा अवडंबर कधीही नाही केलं, देवभक्तीचं प्रदर्शन कधीही नाही केलं, असा हा अजय हळूहळू झोपी गेला. उद्याची पहाट लवकर व्हावी या एकाच आशेने. पाहूया अजयचा उद्याचा दिवस कसा उजाडतोय.
दोन मित्र त्याची राखण करतायत, त्याच्या आजूबाजूला बसले आहेत, त्यामुळं तसा तो बिनधास्त आहे. उशाखालची त्याची जी संपत्ती आहे, त्याच्या कलाक्षेत्राचा प्रवास दर्शवणारे दोन अल्बम, ज्याच्यावरती सुजयची बोटं फिरली आहेत, ज्याच्यावरती त्याच्या माऊलीचे डोळे फिरले आहेत, नजर फिरली आहे, असे काही तस्विरी त्या अल्बममध्ये होत्या. असा त्याचा कला प्रवास, असे दोन अल्बम एकत्र केलेले, आईवडिलांच्या काही तस्विरी, असं सगळं त्याने मुद्दाम सुजयकडनं मागवून घेतलं होतं. ही संपत्ती जवळ ठेवत ठेवत तो आता जगणार होता. कदाचित ही संपत्तीच कुठेतरी नवी दिशा मिळायला नक्की उपयोगी पडेल, याच विचारात त्याने कूस बदलली आणि तो झोपी गेला. चला बघूया अजयची पहाट कशी उजाडली, त्याला त्या दिवशी काय कोणाची मदत झाली, तो कुठे गेला, जॉब हुडकण्यासाठी तो कसा चालत गेला, का टांग्याने गेला, का रिक्षाने गेला, या सगळ्या गोष्टी पुढच्या भागात घेऊन भेटतोय. पाहत रहा. सारं काही संपलं असं कधीच नसतं ही कहाणी. सर्व काही संपलं असं जेव्हा माणसाला वाटतं, तेव्हा त्याच्यामध्ये एक फक्त उमेद शिल्लक पाहिजे की नाही, मी आहे ना, अजून सर्व काही संपलं नाही आहे. आणि मग त्यांनी स्वतःलाच बजवायचं असतं. सर्व काही संपलं असं कधीच नसतं, असं कधीच नसतं. याच गोष्टीचा हा चौथा भाग, पाचवा भाग घेऊन आपण उद्या भेटूयात. नक्कीच तुम्ही वाट पाहाल, कारण अजयच्या बाबतीत उत्कंठा जितकी मला आहे तितकीच तुम्हाला असायलाच हवी, यात काहीच शंका नाही. पुन्हा भेटूयात कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल.